म्हणजे हे त्यांनी ऍक्सेप्ट केलं आता की ओबीसीच्या आरक्षणाला याच्याने काही धक्का लागणार नाही, कारण हे ओबीसीचाच पार्ट आहे बुवा आता, हे मान्य केलेलं आहे. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे की त्यांनी कुणबी म्हणून मराठ्यांना मान्य केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काल बोलताना एक शब्द म्हणजे एक वाक्य वापरलं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार. आता ओबीसीच्या आरक्षणाला धक्का जर ते लावणार नसतील तर मग मराठ्यांना आरक्षण देणार हे कसं काय? म्हणजे याचा अर्थ काही लोकांना कळत नाही, कारण की ते वाक्य सगळ्या प्रसार माध्यमांनी पकडलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार. आणि मग जर समजा ते 50% वरती असेल तर ते टिकणार नाही, हे तर तुम्ही सांगू शकाल. आणि मागे तसंच घडलेलं आहे. म्हणजे मागे जे मराठ्यांनी आंदोलन केलं, त्यांना आरक्षण दिलं गेलं आणि त्यातनं मराठ्यांचे मतं जी ती लुटली गेली आणि परत मराठी आता असं केलं तर परत त्याच मार्गावर येईल ना. बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपण असं थोडं समजून घेऊया, दोन भाग करूया की कुणबी जातीच्या नोंदीचा आणि कुणबी जातीचे दाखले देण्याचा जो विषय आहे त्याच्यावर आता ओबीसीचा आक्षेप नाहीये का, याच्यामुळे धक्का लागतो की नाही लागतो. म्हणजे आता याच्याने धक्का लागला तर चालणार आहे त्यांना, असं आपण गृहीत धरलंय का? तर आता हे गृहीत धरलं असं मला जाणवतंय. म्हणजे हे त्यांनी ऍक्सेप्ट केलंय आता की ओबीसीच्या आरक्षणाला याच्याने काही धक्का लागणार नाही, कारण हे ओबीसीचाच पार्ट आहे बुवा आता, हे मान्य केलेलं आहे. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे की त्यांनी कुणबी म्हणून मराठ्यांना मान्य केलेलं आहे. त्याच्या विरुद्ध आता त्यांनी बोलणं सोडून दिलेलं आहे. त्यामुळे आपण आता उरलेल्या मराठ्यांचा विचार करू जे स्वतःला 96 कोळी म्हणवतात किंवा मराठा म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे आहे. अशा लोकांचा इथे जे मुख्यमंत्री जे बोलले ते अशा लोकांबद्दल बोललेले आहेत की ज्या कुणबीच्या नोंदीच्या बाबतीमध्ये त्यांचा काही कन्सर्न नाही किंवा ते याच्यात येऊ इच्छित नाही किंवा त्यांना अजिबातच कुणबीची नोंद सापडणारच नाही कोणत्याच मार्गाने. अशांना आरक्षण द्यायचं तर काय, याच्याबद्दलचे मुख्यमंत्री बोलले, त्याचा संदर्भ तो आहे. म्हणजे तर त्याच्यासाठी आता मराठा समाज म्हणून एक सर्वे सुरू आहे आणि त्या सर्वे मधून मराठा समाज जो काही उर्वरित आहे ज्याला आरक्षणाचे लाभ मिळाले नाहीत असा, त्याचं सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस ठरवून त्याची इनएडिक्वेसी ठरवण्याचं सरकारचं त्या आयोगाचं कामकाज सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर जर ते पात्र ठरले एक स्वतंत्र समूह म्हणून ओबीसीत जाण्यासाठी, तर याच्यामध्ये ओबीसीचं नुकसान कसं काय होणार आहे? घटनात्मक आरक्षणामध्ये जर मराठा समाज पात्र ठरला असेल तर ओबीसीचं नुकसान कसं होणार आहे? ओबीसीला धक्का लागणार आहे म्हणजे काय होणार आहे? म्हणजे आता नवीन जाती आरक्षणात जेव्हा आतापर्यंत मागच्या 25 वर्षात आल्या तेव्हा ओबीसीला धक्का लागलेला आहे का? तुम्ही ओबीसीला धक्का हा डिफाईन करण्याचा मुद्दा आहे ना. मग त्या केसमध्ये जर घटनात्मक आरक्षणाला एखादा वर्ग जर मान्यता प्राप्त झाला असेल आणि त्याला ओबीसीच्या कोट्यामध्ये आरक्षणात घातलं असेल तर त्यांना ओबीसीला धक्का लागतो ही टर्म तुम्हाला कॉन्स्टिट्युशनली डिफाईन करून सांगावी लागेल ना. याचा काय अर्थ आहे? तुम्हाला काय वाटतं? या कॉन्स्टिट्युशनल काय संदर्भ आहे या गोष्टीचा की एक पात्र समूह आहे त्याला ओबीसीच्या कोट्यात म्हणजे यादीमध्ये समाविष्ट करायचा आहे आणि ओबीसी म्हणतात की आम्हाला धक्का लागतोय, तर तो धक्का घटनात्मक भाषेमध्ये समजून सांगितलं पाहिजे ना त्यांनी. धक्का लागतो म्हणजे नेमकं काय होतं? तर हे तर ते काही सांगू शकणार नाही ना. म्हणजे जर हा समाज बॅकवर्ड ठरला सोशली एज्युकेशनली तर त्याला स्वतंत्र प्रवर्ग म्हणून ओबीसीच्या मध्ये कोट्यामध्ये घालता येऊ शकतं. आज नाही असं त्याचं उत्तर आलेलं नाही, अजून तरी नाही आलेलं. आता किती टक्के आरक्षण द्यायचं, स्वतंत्र ओबीसीत एक प्रवर्ग तयार करायचं का, याच्यावर चर्चा होऊ शकतात. मग ओबीसीचं आरक्षण वाढवायचं का, याच्यावर पण चर्चा होऊ शकतात. म्हणजे ओबीसीच्या कोट्यामध्ये किंवा ओबीसीचा कोटा वाढवून स्वतंत्र प्रवर्गात या मराठा समाजाला ऍडजस्ट केलं जाऊ शकतं की नाही जाऊ शकतं, तर आज शक्यता आहे जाऊ शकतं.